जय शिवराय, जय भीम, जय लवजी. जसं गुवाहाटीमध्ये कार्यवाह एकनाथजी शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये सत्तापालट केली आणि मुख्यमंत्री झाले, तसं ते त्यांच्या घरी गेले 2 दिवस. तसे तिथं काय खेळी करतायत का आणि महाराष्ट्रामध्ये सत्तापालट करतायत का, अशी जरा शंका उपस्थित होती. काहीतरी वेगळं बदल घडतात का? कारण त्यांची दिल्लीमध्ये गेल्यानंतर गृहमंत्र्यांना अमित शहांना भेटले आणि तिथं जे वातावरण फिरलं आणि त्यांची जी पोस्ट आली, त्यांची बॉडी लँग्वेज जशी फडणवीसांची होती, अजितदादांची होती आणि त्यांची एक वेगळी होती, तर त्याचाच काहीतरी फलित आहे का काय असं एक दिसायला लागलेलं आहे. आणि त्यांच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या आमदारांना त्यांनी बोलवलं नाही आहे, त्यांनी मीटिंग घेतली नाही, त्यांचा पक्षनेता त्यांनी अजून निवडलेला नाही आहे, त्यांना कोणाला बोलवलेलं नाही आहे, त्यांचा गटनेता निवडलेला नाही आहे, महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना बोलवलेलं नाही आहे. हे एक फलित आहे. त्यांची कालची मीटिंग त्यांनी पोस्टपोन केली, 2 दिवसाची घेतली. 2 तारखेचा पक्षनिधी त्यांनी जो ठरवला होता, आता तो 5 तारखेला गेला आहे. 5चा तो 7 होईल, 7 होईल, 8 होईल, 10 होईल, हे सांगता येत नाही. तर निश्चितच काहीतरी घडामोडी या महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत हे दिसून येते. तर आमच्यासारख्या एक सर्वसामान्य नागरिकाला याचा प्रश्न पडला आहे की निश्चितच काहीतरी ह्या घडामोडी वेगळ्या घडत आहेत हे दिसून येते. आणि माझ्यासारख्या एक सर्वसामान्य मतदाराला हे आता दिसून येते की निश्चितच काहीतरी गुवाहाटीला जे घडलं आहे असंच काहीतरी घडणारं दिसतं आहे. आणि आमच्या या मतदार राजाला आता दिसून येते की गुवाहाटीसारखंच काहीतरी घडतं आहे. कारण एकनाथजी शिंदे आणि अजितदादा हे वेगळं काहीतरी विचारात दिसत आहेत आणि हे त्याचं फलित एकनाथ शिंदे 2 दिवस अशा परिस्थितीत गावाला गेलेत आणि हे सगळं घडतं आहे. कारण जर भारतीय जनता पक्षाकडे एवढं मोठं सगळं त्यांच्याकडे संघटनात्मक सगळ्या गोष्टी आहेत, तरी ते त्यांचा पक्षनेता घडत नाही आहे, त्यांच्या आमदारांना बोलवत नाही, त्यांचा गटनेता अजून निश्चित होत नाही आहे, सगळ्या महायुतीच्या लोकांना त्यांनी अजून बोलवलं नाही आहे. निश्चितच महाराष्ट्रामध्ये काहीतरी पक्षबदल होतो आहे हे निश्चित आहे. आणि मी बुद्धचरणी प्रार्थना करतो की असंच काहीतरी घडेल ही आम्हाला शाश्वत आहे. जय शिवराय, जय भीम, जय लवजी. मी मुकेश मधुकरराव धिवाल, प्रदेशाध्यक्ष राहुल प्रेरक गांधी सेना. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.